नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे। तर आता वयोश्री योजना सुरू झालेली आहे। तर या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला आता 3000 रुपये मिळणार आहेत। त्याचप्रमाणे यांच्यासोबत 9 वस्तू देखील मिळणार आहेत। त्यानंतर वयोश्री योजना ऑनलाईन महाराष्ट्र फॉर्म भरणेसुद्धा सुरू झालेले आहे। तर महाराष्ट्रामध्ये त्यासाठी अर्ज, कागदपत्रे, पात्रता, तर याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर वयोश्री योजनेसाठी जे काही इथे कागदपत्रे आता आपल्याला लागणार आहे, त्यानंतर वयोश्री योजना आता सुरू झालेल्या आहेत। तर वयोश्री योजना म्हणजे काय त्याबद्दल सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। तर त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर आवश्यक कागदपत्रे, तर यामध्ये तुम्हाला जे काही वयोश्री योजनेसाठी लागणार आहे, तर त्यामध्ये आधार कार्ड, ओळखपत्र, त्यानंतर उत्पन्नाचे प्रमाणपत्र म्हणजे उत्पन्नाचा दाखला, जातीचं प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, स्वयंघोषणापत्र, त्यानंतर समस्येचे प्रमाणपत्र, त्यानंतर इथं तुम्हाला बँकेचे खात्याचे पासबुक, मोबाईल क्रमांक, त्यानंतर 2 फोटो लागणार आहे। त्याचप्रमाणे कोणती उपकरणे या योजनेच्या मार्फत तुम्हाला इथं मिळणार आहे। मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या अंतर्गत 3000 रुपयाची रोख रक्कम जे की आर्थिक मदत म्हणून तुम्हाला इथं मिळणार आहे। त्याचप्रमाणे इथे तुम्ही बघू शकता जे काही तुम्हाला इथं मिळणार आहे चष्मा वगैरे, तर असे जे काही, त्यानंतर श्रवण यंत्रसुद्धा मिळणार आहे। तर इथे तुम्हाला पट्टा वगैरे, इथं तुम्हाला जे काही 9 आहे उपकरणे त्या माध्यमातून मिळणार आहे। तर वयोश्री योजनेसाठी कोण पात्र राहणार आहे ते सुद्धा पाहणार आहे। अर्जदार हा मुळाचा म्हणजे महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे। अर्जदाराची वय 65 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असावे, तरच तुम्ही वयोश्री योजनेचा लाभ घेऊ शकता। अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाखापेक्षा कमी असावे। जे काही उमेदवार आहे शारीरिक किंवा मानसिक जे काही त्रास असावा। त्यानंतर अर्जदाराकडे जे की तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक असणे आवश्यक आहे। तर त्यामध्ये जी काही 3000 रुपयाची रक्कम आहे ती तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहे। राज्यातील किमान 30% महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल। तर आता तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ इच्छिता तर आजच अर्ज करा। त्यानंतर राज्यात समाज कल्याण विभाग ज्येष्ठ नागरिकांना वयोश्री योजना करण्यात आलेली आहे। या योजनेच्या अंतर्गत 65 वर्षावरील नागरिकांना 3000 रुपयाची आर्थिक मदत देण्यासाठी सरकारने या जे काही योजना इथं राबवलेली आहे। तर त्यासाठी जे काही बजेट आहे 480 कोटी रुपयाची जे काही तरतुदी करण्यात आलेली आहे। तर योजनेच्या अंतर्गत या बँक खात्यामध्ये 3000 रुपये अनुदान दिले जाईल। त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींना जे काही तुम्हाला इथं 9 उपकरणे सुद्धा यामध्ये मिळणार आहे, तर ते सुद्धा तुम्ही इथून डिटेलमध्ये माहिती या चॅनल अपलोड केलेली आहे आपल्या। त्याचप्रमाणे जे काही वयाची 65 वर्षावरील ओलांडून ज्येष्ठ नागरिकांना सरकारची मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यात येत आहे। त्याचप्रमाणे जर तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल, त्याचप्रमाणे याचा जो काही फॉर्म आहे ऑनलाईन फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे, त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स कशाप्रकारे व ऑफलाईन फॉर्म कशाप्रकारे तुम्हाला कुठं नेऊन द्यायचा आहे, यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनल अपलोड केलेला आहे। या संदर्भात काही जर अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। थँक्यू।